नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला थोडा उशीर झालेला आहे आणि तुम्ही जसं पाहू शकता की ग्राउंडवरती खूप सारा अंधार आहे आणि आपल्याला खूप उशीर झालेला आहे. तर आज आपण स्किप करू शकलो असतो कारण की उशीर झालेला आहे खूप आणि इच्छा नव्हती, तर आपण स्किप करू शकलो असतो. पण आपण स्किप न करता तर आपल्या ध्येयाकडे एक पाऊल नेहमी ठेवायचं असतं. ते जरी होत नसेल आपल्याकडे तरी ते आपण करायचं, तेव्हाच आपल्याला यश मिळतं. हे तेवढं लक्षात ठेवा. सातत्य असेल तरच आपल्याला यश नक्की मिळतं. तर चला आपण स्ट्रेचिंग करून घेऊया आणि त्यानंतर मग आपलं वॉकिंग करूया आज. गुरु माझा गणगोत गुरु हीच माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. तर मित्रांनो, तुम्ही पाहत असाल आपण आज वॉकिंग करतोय आणि आज तिसरा दिवस आहे आपला. मित्रांनो, तिसरा आणि चौथा दिवस खूप कठीण असतो, क्रुशल ही म्हणता येईल त्याला. कारण क्रुशल आणि कठीण याच्यासाठी की तिसरा आणि चौथा दिवस आपलं मन जे आहे ते डायवर्ट होतं. आज आपल्याला जायची इच्छा नाही आपली. कधी कधी पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी, काल जे मी वेट ट्रेनिंग दाखवलं तुम्हाला, त्यानंतर मला सुद्धा मसल पेन होते. मसल पेन असल्यानंतर सुद्धा तरी पण मी माझं मन डायवर्ट नाही करून दिलं. फक्त मनामध्ये एकच जिद्द ठेवली की आपल्याला फक्त हे 7 दिवस कंप्लीट करायचे आहेत. पाहूया आपण की बाबा आपल्याला कमीत कमी 7 दिवस करता येतात की नाहीत. निश्चय जो आपण केलेला आहे तो कंप्लीट करता येतो की नाही. मग आपल्या निश्चयासाठी आपण काहीही केलं तरी ते साध्य करायचंच आहे आपल्याला. म्हणून कधीही चुकवायचं नाही. मान्य आहे की बाबा आपले मसल पेन करतायत, आज इच्छा नाही थोडंसं आणि मन डायवर्ट होतं, आज राहू दे वगैरे, ठीक आहे ना. पण याच्यामधून सुद्धा जर का आपण मार्ग काढला, बघूया ना, आज मसल पेन होतं आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा जर का आपण मसल पेन होतं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण जात असेल तर ती मसल पेन न होता आपल्याला हॅबिट लागते. आणि एकदा जर का हॅबिट लागली तर त्यानंतर मसल पेन करत नाही आपलं, ठीक आहे. आणि एकदा जर का सवय झाली तर मग आपण कंटिन्यू केलं तर आपल्याला 100% रिझल्ट बघायला मिळतो आपला. आणि जे आपण ज्याच्यासाठी केलं आहे आणि जे आपण साध्य करायचं आपल्याला ते 100% मिळणार. पण जर का आपण हे 3-4 दिवस जे मन डायव्हर्जनचं येतं ते जर केलं तर नाही येणार. तर लक्षात ठेवा, कधीही चुकवायचं नाही. ओके. तर मित्रांनो, आज आपण 5 राऊंड काढलेले आहेत. 5 राऊंड पूर्णपणे वॉकिंग केलेलं आहे आणि वॉकिंग दरम्यान आपण बातचीत करत होतो. असंही वॉकिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग जे काही 7 दिवसामध्ये जे काही घडेल मी तुम्हाला अपडेट करत जाईन. आणि काही तुमचे कमेंट्स, काही तुमचे रिस्पॉन्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच.